नमस्कार, मी श्याम ओगले. आपण पाहतात फ्री मीडिया. आजचा आपला विषय आहे भुजबळांच्या मनात नेमके काय. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या असून कुठल्याही क्षणी आचारसंहिता जाहीर होऊ शकते. या परिस्थितीमध्ये नाशिक जिल्ह्यातील राजकारण काहीसं थंड होत. कुणी कुणावर आरोप प्रत्यारोप करत नव्हते, कुणी कुणाचे मतदारसंघ जाहीरपणे मागत नव्हते. यामुळे नाशिकमध्ये राजकीय उलाढाली किंवा राजकीय घडामोडी काही घडतायत की नाही असा प्रश्न सामान्यांनाही पडत होता. मात्र माजी खासदार आणि आपले पुतणे समीर भुजबळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली. त्या पोस्टमध्ये त्यांनी समीर भुजबळ यांना नांदगाव आणि मनमाडच्या जनतेची सेवा करण्यासाठी शुभेच्छा आणि सदिच्छा व्यक्त केल्या. तेवढ्या एका वाक्यावरून माध्यमांनी स्वतःचा एक तर्क बांधला आणि समीर भुजबळ नांदगाव मधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याच्या बातम्या केल्या. अर्थात केवळ तेवढ्या एकाच वाक्यावरून ते घडलं नाही. मागील 15 दिवसांपासून अचानकपणे माजी खासदार समीर भुजबळ हे नांदगाव आणि मनमाडमध्ये सक्रिय झाले आहेत. सुरुवातीला त्यांनी स्वच्छता मोहिमा राबवल्या आणि त्यानंतर एक मोठा सांस्कृतिक कार्यक्रम घेतला. या पार्श्वभूमीवर भुजबळ यांचं आलेलं वक्तव्य म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसकडून नांदगावची जागा मागितली जात आहे काय, अशा प्रकारचा प्रश्न नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांना विचारण्यात आला. त्या प्रश्नाला थेट उत्तर देण्यापेक्षा त्यांनी आम्हीही उद्या येवल्यावर दावा केला तर कसे वाटेल असा प्रश्न केला. यानंतर भुजबळ यांनी स्वतः समोर येऊन माझ्या वक्तव्याचे तसे कुठलेही संकेत नसल्याचा खुलासा केला आणि माध्यमांनीच ही बातमी केल्याचा त्यांच्यावरती आरोप केला. या सर्व घडामोडींनंतर नांदगावचे आमदार शिवसेनेचे सुहास कांदे यांनी तर आता भुजबळ कुटुंबालाच आव्हान दिलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की नांदगाव मधून पंकज भुजबळ किंवा समीर भुजबळ यांच्यापेक्षा स्वतः छगन भुजबळ यांनीच उभं राहून दाखवावं किंवा ते स्वतःही येवल्यामध्ये उभे राहण्यास तयार आहेत. यामुळे आता पुढील राजकारणामध्ये किंवा पुढील काही दिवसांमध्ये येवला आणि नांदगावच्या राजकारणामध्ये बऱ्याच उलाढाली किंवा घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. समीर भुजबळ गेल्या 15 दिवसापासून नांदगाव मनमाडमध्ये अचानक सक्रिय झाले. याचा अर्थ त्यांनी नांदगाव मधून उमेदवारी करण्याची तयारी केलेली आहे. मात्र सध्या ते महायुतीचा घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईचे अध्यक्ष आहेत. यामुळे महायुतीकडून त्यांना उमेदवारी मिळणं अवघड आहे. शिवसेनेचे विद्यमान आमदार सुहास कांदे यांचे ऐवजी शिवसेना ती जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्याची शक्यता फारच कमी आहे, किंबहुना शक्यता नाहीच. या परिस्थितीत समीर भुजबळ यांना नांदगाव मनमाड मधून उमेदवारी करायची असेल तर कोणत्या परिस्थितीत उमेदवारी होऊ शकते किंवा त्यांना कोणत्या संभाव्य शक्यता आहेत याचा आज आपण विचार करणार आहोत. म्हणजे प्रत्यक्षात ते तसं करतीलच असं नाही, परंतु राजकारणामध्ये कायम संधीचा शोध घेतला जातो आणि जिथं संधी असेल तिथं आपली राजकीय भूमिका वठवली जाते. या गोष्टींचा विचार केल्यास आपल्या असं लक्षात येईल की समीर भुजबळ यांना नांदगाव मधून निवडणूक लढवण्यासाठी काही राजकीय परिस्थितीत बदल व्हावे लागणार आहेत. पहिला बदल म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर भारतीय जनता पक्षाने केलेली आघाडी किंवा युती भाजपच्या आणि संघाच्या अनेक नेत्यांना मान्य नाही. यापूर्वीही अनेकांनी जाहीरपणे अजित पवार यांना सोबत घेऊन चूक झाली किंवा त्यांना सोबत घेऊन आपल्याला लोकसभे निवडणुकीत काही फायदा झाला नाही अशा प्रकारची वक्तव्य केली आहेत. मधल्या काळामध्ये भाजप आणि राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांमध्येही वाकयुद्ध झालं. त्यामुळे अनेकांनी असेही तर्क बांधण्यास सुरुवात केली आहे की विधानसभेच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर अजित पवार महायुतीमधून एक्झिट घेऊ शकतात. तसे झाल्यास समीर भुजबळ यांना नांदगाव आणि मनमाड या मतदारसंघातून उमेदवारी करण्याचा मार्ग मोकळा होईल. परंतु तशी घडलं नाही तर काय, याचा जर विचार आपण केला तर आपल्या असं लक्षात येईल की नांदगाव हा मतदारसंघ सध्या दोन्ही शिवसेनांसाठी राखीव आहे किंवा त्या दोन्ही शिवसेनांचा त्या मतदारसंघावरती दावा आहे. विद्यमान आमदार
सुहास कांदे यांच्यामुळे शिवसेना या पक्षाचा त्यावरती दावा कायम आहे आणि महाविकास आघाडीमधील जागा वाटपाच्या सूत्रानुसार मागील वेळेस 2 नंबरला ज्या ठिकाणी ज्या पक्षाचा उमेदवार होता किंवा विजेता उमेदवार होता त्या ठिकाणची जागा त्या पक्षाला दिली जाणार. या सूत्राचा विचार केल्यास ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासाठी असणार आहे. सध्या नांदगाव मधून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाकडून गणेश धात्रक हे उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहेत किंवा त्यांची तयारी सुरू आहे. म्हणजे समीर भुजबळ यांना नांदगाव मधून उमेदवारी करायची असल्यास त्यांना महाविकास आघाडीतील शिवसेना या पक्षाकडून उमेदवारी मागावी लागेल किंवा त्यांना दुसरा पर्याय त्यांचा मूळ पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि दुसरा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षाकडे त्यांना उमेदवारी मागावी लागेल. अर्थात हे अशक्य नाही. काही दिवसांपूर्वीच माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या मुलीने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षात प्रवेश केला आहे आणि आपल्या वडिलांविरुद्धच उमेदवारी करणार आहे. समीर भुजबळ यांना तसं तर काही करायचं नाही. त्यांना दुसऱ्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षाकडून उमेदवारी मागायची आहे. त्यांनी उमेदवारी मागितल्यानंतर अर्थातच त्या पक्षाकडून त्यांचे स्वागत होईल, यात काही नवल असण्याचं कारण नाही. त्याविषयीची आपण चर्चा आता करणार नाही. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार हा पक्ष समीर भुजबळ यांना निश्चितपणे उमेदवारी देऊ शकतो. त्या पक्षानं उमेदवारी दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस नाशिक जिल्ह्यामध्ये 9 ठिकाणी दावा करत आहे. त्यातील एखादा मतदारसंघ ते शिवसेनेला देतील. त्यामध्ये येवला, सिन्नर आणि नाशिक मधील 2 मतदारसंघ आहेत. त्यापैकी कुठलाही एखादा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला देऊन त्या बदल्यात ते नांदगावची जागा आपल्याकडे घेऊ शकतात. आणि मग या ठिकाणी सुहास कांदे यांनी दिलेल्या आव्हानाप्रमाणे पुन्हा एकदा कांदे विरुद्ध भुजबळ असा सामना या निवडणुकीत बघण्यास मिळू शकतो. अर्थात या सर्व जर तरच्या गोष्टी आहेत. मात्र राजकारणामध्ये काहीही अशक्य नाही आणि राजकारणामध्ये आपले हेतू किंवा आपले ध्येय साध्य करण्यासाठी राजकीय नेते कोणताही आश्चर्यजनक वाटणारा निर्णय घेतात. हे मागील 5 वर्षांमध्ये आपण बघितलेलं आहे. आता पुढच्या महिनाभराच्या काळात नेमकं नांदगाव आणि येवला या दोन्ही मतदारसंघांच्या बाबतीत काय घडत आहे याचा मागोवा आपण घेतच राहू. धन्यवाद.